नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकामधील धडा 5वा वारे याचा स्वाध्याय पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे आहे। पहिलं वाक्य पहा, हवा प्रसरण पावली की ... होते आणि याचं उत्तर आहे हवा प्रसरण पावली की विरळ होते। ऑप्शन ई बरोबर आहे, विरळ होते। पुढचा प्रश्न आहे, वारे हवेच्या जास्त दाबाकडून ... वाहतात आणि याचं उत्तर आहे वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात। ऑप्शन ई बरोबर आहे, हवेच्या कमी दाबाकडे वाहतात। तिसरं विधान पहा, उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडून येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे ... वळतात आणि याचं उत्तर आहे उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात। ऑप्शन ई बरोबर आहे, पश्चिमेकडे वळतात। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 4, भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्याची दिशा हिवाळ्यात ... कडे असते आणि याचं उत्तर आहे भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्याची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। ऑप्शन ई बरोबर आहे, ईशान्येकडून नैऋत्येकडे असते। पाचवा आहे, गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात ... वाहतात आणि याचं उत्तर आहे गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात 40° उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात। ऑप्शन ई बरोबर आहे, 40° उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात। प्रश्न दुसरा पहा, खालील वर्णनावरून वाक्याचा प्रकार ओळखा। पहिलं वाक्य पहा, नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात। जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो। या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात। तर हे कोणत्या प्रकारचे वारे आहे? उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे आहे हे। दुसरं, उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून 60° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते। हे कोणत्या वाऱ्यामुळे होतं? उत्तर आहे ध्रुवीय वारे। तिसरं विधान पहा, डोंगर माते दिवसा लवकर तापतात। तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते, त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो। त्याच वेळी डोंगर माथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो, तेथील हवा कमी दाबाकडे वाहते। हे वारे आहे, उत्तर आहे दरीय वारे। प्रश्न 3, पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबारमध्ये दिलेला आहे, त्यावरून आवर्त व प्रत्यावर्त आकृती काढायची आहे वाऱ्यांची। तर पहिली आकृती ही आहे पहा, वायुदाब मूल्य मिलीबारामध्ये ही पहिली आकृती आहे। मध्ये आहे कमी दाब आणि कडेला आहे जास्त दाब। अशा प्रकारे ही आपली पहिली आकृती आहे। त्याच्यानंतर आपण दुसरी आकृती पाहूया। ही आपली दुसरी आकृती आहे, मध्ये जास्त दाब आहे आणि कडेला कमी दाब आहे। ही आपली दुसरी आकृती आहे, अशा प्रकारे काढायची आहे। प्रश्न 4 पहा, एकच भौगोलिक कारण लिहा। पहिला प्रश्न आहे, विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो, याचं कारण सांगायचं आहे आणि उत्तर आहे विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे 50 अक्षवृत्तांपर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सारखाच असतो। त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुववृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत, म्हणून विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो, असे हे उत्तर आहे। दुसरा प्रश्न पहा, उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडे येणारे वारे जास्त वेगाने वाहतात आणि याचं उत्तर आहे पॉइंट 1, दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग जास्त आहे। या भागात कोणताही अडथळा नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही। दुसरा पॉइंट आहे, उत्तर गोलार्धामध्ये भूपृष्ठाचा उंच सकलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात। त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात
वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. अशा प्रकारे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. याचं आपण उत्तर लिहू शकतो. प्रश्न तिसरा पहा. उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात. याचं कारण सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. उन्हाळ्यात जास्त कालावधीसाठी जमिनीचे तापमान अधिक असते, त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा तुलनेने कमी असतो, त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून येतात. पॉईंट 2. हिवाळ्यात जास्त कालावधीसाठी जमिनीचे तापमान कमी असते, त्यामुळे हिवाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा तुलनेने जास्त असतो, त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे हे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात. अशा प्रकारे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून वाहतात. याचे हे कारण आहे. प्रश्न 4 पहा. वारे वाहण्यासाठी हवेचा दाबामध्ये फरक असावा लागतो. याचं कारण सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. हवेच्या दाबामध्ये फरक नसेल तर हवेची हालचाल होत नाही. पॉईंट 2. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते, म्हणून वारे वाहण्यासाठी दाबाचा फरक असावा लागतो. हे याचं उत्तर आहे. प्रश्न 5 पहा. पुढील ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. हा या ठिकाणी तक्ता आहे, तो पूर्ण केलेला आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे? वाऱ्यांचे प्रकार. वाऱ्यांचे 3 प्रकार आहेत: गृहीय वारे, हंगामी वारे आणि स्थानिक वारे. आता या गृहीय वाऱ्यामध्ये परत 3 प्रकार पडतात: ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे आणि पूर्वीय वारे. आणि हंगामी वाऱ्यामध्ये 2 प्रकार पडतात: नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे. आणि स्थानिक वाऱ्यामध्ये एकूण 6 प्रकार पडतात: आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे, दरीय वारे, पर्वतीय वारे, मतलई वारे आणि खारे वारे. अशा प्रकारे हे वाऱ्यांचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न पहा. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो हे सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धामधील तापमान हे वर्षभर 0 सेल्सिअसपेक्षा कमी असते. पॉईंट 2. त्यामुळे या ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व यामुळे हवेची घनता जास्त असते, म्हणून ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब हा जास्त असतो. दुसरा प्रश्न पहा. पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो आणि याचं उत्तर आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर परिणाम होतो. प्रश्न तिसरा पहा. आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. पॉईंट 2. कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्याने सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात, त्यामुळे आवर्त वारे हे चक्राकार दिशेनेच वाहतात. प्रश्न 4 पहा. आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा आणि उत्तर आहे पॉईंट 1. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी झाल्यास तसेच सभोवताली हवेचा दाब जास्त असणे या कारणांमुळे आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. आवर्त वाऱ्यांचे परिणाम पुढीलप्रमाणे होतात. पहिला परिणाम आहे आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते. दुसरा परिणाम आहे आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो. तिसरा परिणाम आहे काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशात जीवितहानी व वित्तहानी होते. अशा प्रकारे आवर्त वाऱ्यांची कारणे आणि त्याचे परिणाम आहेत.
तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 5वा वारे याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असेच पुढे व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.